हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज इथं कावळा पाणी पित बसलाय आणि मी चाललो आहे आता कर्जतला. आता आवरलं आहे, कर्जतला जायचं आहे. तिथे हे दळण दिलं आहे मम्मीने, हे दळण ठेवायचं आहे. बट गाईज खूप जास्त ऊन आहे, खूप म्हणजे खूप. होऊ शकतात नाही का, अख्खं ऊन पडलं आहे. एवढ्या उन्हात चाललो आहे मी. भाई जाऊ वाटत नाही, पण थोडं काम आहे त्यामुळे चाललो आहे. करा भाया, लय हाताने फिटकळ कुठून आलाय. थोडं पुढं फिटरला दाखव दे, जेवाय बसलाय. किसने इधर किसने कृष्णा. ट्रेडिंग करतो. तर गाईच कर्जतला आलतो, ऋषीकडे जरा काम होतं. आता झालंय, आता बघतो दिदी कुठे आणि मग जातो घरी. तर गाईच दूध घ्यायला आलोय आता. तिथं दूध घेतो आणि दिदी काय नको म्हणली यायला. तर गाईच गोदर महाराजांच्या मंदिरात चालू आहे. तुम्ही बघू शकतात किती भारी आहे. आतमध्ये मूर्ती आहे, आत गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर गाईज महाराजांचे वस्त्र आणि ग्रंथ हे बॅक साईडला आहेत मंदिराच्या इथं. तर गाईज इथं ग्रंथ आहेत, हे बघू शकतात. इथं आतमध्ये काचेच्या त्यांचे वस्त्र या साईडने दिसतील. एक मिनिट. तर गाईज हॉस्पिटलमध्ये आलतो डॉक्टरांकडे, पण डॉक्टर नाही आहेत, बंद आहे हॉस्पिटल. म्हणजे जेवण्यासाठी गेल्यात, थोड्या वेळची येत्या. ते आजीचं जरा सर्दी वगैरे झाली, सो तिला गोळ्या घ्यायच्या होत्या. गोळ्या घेतल्या. तिला शेजारी मेडिकल आहे, तिथं हे मेडिकल आहे, तर गोळ्या घेतल्या. आता मी चाललो आहे घरी. तर गाईज जस्ट एवढ्यातच घरी आलो, गाडून उतरलो पण नाही. मी दिसलो की लगेच डॉगेश व्हाया आला. तो काय आम्ही पाळलेला नाही, पण असंच आहे फिरता. मी टाकतो आमच्या घरातली चपाती, टाकतो नाही भाकर टाकतो आणि ह्याला आता कसला भारी आहे. गपचूपच जागेवर. घरातच येऊन बसलाय डायरेक्ट. चल बाहेर, चल. आला का डरच बस इथं खा. अरे सगळी खा, नुसती तेवढीच नको उचलून घेऊन जाऊ. तर गाईज कर्जतून आल्यावर दुकानात गेलतो, आत्ताच घरी आलोय. आता मम्मीने ते स्वयंपाक करायला लागल्यात. आजी झोपली, आजीचं दुखते नाही, टी व्ही बघते आपलं. सॉरी, आजी टी व्ही बघते. मम्मी स्वयंपाक करायला चालली. काय करते काय नाही. काय केलं म्हणजे आज? काय काय कशाच करणार हे सांगा तू. बेसन करणार आहे बाई. कर बाबा कर काय तर. मला तर काही लय भूक नसल्यासारख्या. तर काय जेवण करायला बसलोय मी आता. मम्मीने कढी केली, बेसन केलंय, मिरचीचा ठेचा आहे आणि तुकडं केले ते. तर काय जेवण झालंय आता. मम्मीने शेंगा भाज्या ठेवल्यात. माझं जेवण झाल्यावर जसं काय मी खाऊनच घेतल्या असत्या सगळ्या. आणि ते भेळ पण आणल्या, ते पण दिली नाही. आता भेळ ही खात्या. तर गाईज आज लवकर झोपायसाठी आलो वरती, कारण की उद्या माझा पेपर आहे. सो अभ्यास पण करायचा आहे थोडासा.
आणि व्हिडिओ एडिट पण करायचा म्हणजे ब्लॉग, आणि मग त्याच्यानंतर झोपायचे. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.